माध्यमातून एक स्वप्न होतं, गुरु म्हणजे माझ्या मुलाचं नाव आहे आणि एक स्वप्न आहे माझे जे गुरु नरेंद्र महाराज. आणि आता मी वारकरी संप्रदायाचे पदार्पण केले की हरिभक्त परायणची पदवी पण मिळाली आणि पुढच्या वर्षी नवीन भागवताचार्य ही पदवी मिळेल आणि तुमच्या समोर भागवताचार्य म्हणून सगळ्यांच्या जीवनामध्ये एकंदरीत विचार केला ना, जे माझ्या जीवनात घडले ते प्रत्येक स्त्रीच्या जीवनात घडलेले असतात. सुख दुःख, स्त्री नवरा बायको सगळे स्ट्रगल असतात, परंतु कुणीच कोणाला एक्सप्लेन करत नाही. आणि राहतो प्रश्न शेजारी पाजारी नातेवाईक, जिथं पिकतं तिथं किंमत नसते हे नेहमी डोक्यात ठेवायचं असतं. आणि आपण आहे ना, काय होतं माहिती का, संयम नावाची जर गोष्ट असेल तर आयुष्यात नेहमीच आपण पुढे जात असतो. आज गुरु आराध्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर हे काम करत आहे आणि फुलने फुलाची पाकळी. मला कोणता पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, लक्षात घ्या. मला काही महाराष्ट्र भूषण पद्मश्री परत पुरस्कार मिळावा म्हणून मी हे कार्य करते नवे नवे. मला राजकारणात जायचंय, मला कुठेतरी पद मिळवायचंय, त्याच्यासाठी हे कार्य करते. कदापि शक्य मला कोणत्या राजकारणात जायचं नाही, मला कोणता पुरस्कार मिळावा म्हणून मी हे काम करत नाही, पण मला जाणीव आहे त्या स्त्रियांची म्हणून हे सगळं कार्य चालू आहे. आपण जे कमवतो ह्या जन्मासाठी जन्माला आलेलो आहे ना, म्हणून आपण हे कार्य करत असतो. आपलं हे समाजाला देणं असतं. हे मी एक शायरी ना तुमच्या समोर मांडते की खूप सुंदर शायरी आहे बरं का. जो इंसान खुद के लिए जीता है, जो इंसान खुद के लिए जीता है वो मरता है, लेकिन जो इंसान दूसरों के लिए जीता है वह स्मरता, म्हणजे त्याचं स्मरण होतं. तुम्ही मरावे परी कीर्ती रूपी जगावे असं तुम्ही जीवनात काहीतरी करून ठेवा. मरणार तर प्रत्येक जण आहे ह्या जीवनात आल्यानंतर, पण मेल्यानंतर आपलं प्रत्येक वर्षी पुण्यस्मरण झालं पाहिजे. आपल्या मुलांनी आपल्या पाठीमागच्या राहिलेल्या व्यक्तींनी आपलं स्मरण केलं पाहिजे. एवढं कार्य करते ह्या जीवनात करून जा. असं ह्या फाउंडेशनच्या अंतर्गत मला मदत करणारी मी जरी ह्या स्टेजवरती उभी असली, अजून एकदा सांगून देते, प्राध्यापक ललित खेरला तुमच्या समोर बसलेला आहे. तुम्ही त्याला 2 वर्षापासून सगळ्यांना ओळखत आहात. तो माझा भाऊ आहे. अतिशय मोलाची साथ त्याची मला प्रत्येक वेळेस लाभत असते. प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे एका यशस्वी पुरुषाचा हात असतो. तो पतीचा असतो, मुलाचा असतो, मित्राचा असतो, भावाचा असतो किंवा कोणाचाही असू शकतो. माझ्या पाठीमागे देखील माझे पती माझ्या पाठीमागे भक्कमपणे अप्रत्यक्षरित्या उभे राहतात. म्हणजे जरी ते तुम्हाला प्रत्यक्षरित्या दिसले नाही, परंतु माझा नवरा मला जे फ्रीडम दिलेला आहे, जे स्वातंत्र्य दिलेले आहे लग्न झाल्यापासून, तो माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आणि मला प्रत्येक वेळेस आठवतंय, जेव्हा जेव्हा मी एकटी पडेल, जेव्हा जेव्हा माझ्यावरती संकट तुटून पडेल ना, तेव्हा फक्त माझ्या पाठीशी माझा नवरा एकटाच उभा आहे. याचं मला प्राऊड फील होत असतं नेहमी. आणि याचे अनुभव मी खूप म्हणजे बघितलेले, अनुभवलेले आहेत. त्याच्यानंतर झालं कोरोनापासून, म्हणजे कोरोना हा सगळ्यांना शिकवून गेलेला आहे की कोरोनामध्ये काय घडावं. तेव्हापासून माझ्या मुलांची देखील मला खूप साथ लागते. तो लहान असताना त्याला काही कळत नव्हतं, पण जेव्हापासून त्याला कळायला लागलं, तो आज 19 वर्षाचा झालेला आहे. माझे व्हिडिओ बघणे, मला मी कधी जर डिप्रेशन मध्ये गेले तर डिप्रेशन मधून बाहेर काढणे, म्हणजे तो माझ्यापेक्षा लहान असून देखील मला त्या गोष्टी समजत नाही किंवा ज्या समजून सांगायच्या असतात त्या माझ्या पतीने देखील मला कधी समजून सांगितल्या नाही. त्या गोष्टी माझा मुलगा मला समजून सांगतो. मला त्याचं कौतुक करायचं नाही, पण मला अजून सांगायचं आहे की मी त्याला जी आई म्हणून लाभलेली आहे, अशी तुमची मुलं देखील घडवा. आणि मला देखील माझ्या मुलाकडून अपेक्षा असेल की मी आज तुझं कौतुक करते, पण तू खूप पैसा कमवा आयुष्यात, ही मला अपेक्षा नाही, पण तू सुसंस्कृत माणूस म्हणून समाजात जगावं एवढीच अपेक्षा मी तुझ्याकडून बाळगेन. आणि त्याचा मला खूप सपोर्ट असतो. पतीप्रमाणे मुलगी आहे, ती अजून लहान आहे, ती पण ह्या क्षेत्रात आहे. आणि प्राध्यापक ललित खेरणार सर, त्यांचा देखील एक भाऊ म्हणून, मला सख्खे 2 भाऊ आहे, एक आर्मीत आहे आणि एक पोलीस आहे. आणि त्याचसोबत हा देखील माझा एक भाऊ आहे. डोक्यावरती ताज आहे, पण आज त्यांच्या डोक्यावरती देखील ताज घालणं खूप महत्वाचं आहे. त्यांनी पुढे तुझ्या डोक्यावरती सुंदरचा ताज मिळाला. हॅपी बर्थडे. तुझ्या आयुष्यात देखील तुला खूप खूप यश मिळो, खूप मोठा हो आणि या महाराष्ट्राच्या नंतर भारताच्या पटल्यावरती
प्राध्यापक ठेवणार म्हणून नाव तिथं रोशन हो आणि त्या नावामध्ये अर्चनाताईचा हात असावा, गुरु आराध्या फाउंडेशनचा देखील हात असावा ही अपेक्षा व्यक्त करेल. नेहमी असाच सोबत राहो, तुला आरोग्यदायी आणि उदंड आयुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि हा ताश तुझ्या डोक्यावरती बघ सरप्राईज. धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी खूप छान पद्धतीने सरप्राईज दिलं मला आणि आपल्या सर्वांना देखील सरप्राईज दिलं की एक तास त्यांनी घेतलाय प्रत्येकाचा. ती एक जबाबदारी आहे. आपण आपला वाढदिवस साजरा करतो, केक कटिंग करून वगैरे सगळ्या गोष्टी आता चालतात, पण त्या पद्धतीने हा डोक्यावरती ताज घालून आपल्याला वाढदिवस सेलिब्रेट केला, सन्मान दिला, श्रीफळ देखील दिला. श्रीफळ म्हणजे हे खूप अप्रतिम आणि देवासाठी असणारे फळ आहे. श्रीफळ आहे, हे नारळ हे खूप बहुगुणी आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये बहुगुणी व्हावं, आयुष्यामध्ये प्रत्येकाने प्रगती करावी. कधीही अडचणीत आल्यावरती किंवा संकटात आल्यावरती गुरु आराध्या फाउंडेशन तुमच्यासोबत आहे आणि त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतात. याचसोबत एक सुंदरशी शायरी तुमच्या सर्वांसाठी आहे. जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गरजेपेक्षा म्हणजे काय की जिंकल्यावर सगळे लोक शाबास करतात, ते काही विशेष नाही. त्याला माहिती पडतं, तो अभिनंदन करतो, कौतुक करतो, शुभकामना देतो. तर त्या प्रकारे नाही, तर जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गरजेपेक्षा जिंकण्यापूर्वी पाठीवर ठेवलेला हात फार महत्वाचा. असतात ते जिंकण्यापूर्वी तू लढवा, तू काही कर, मी सोबत तुझ्या. कारण ती सोबत असल्यामुळे मला भरपूर तुम्हाला प्रगती करणारे जे आयुष्यामध्ये आज प्रगती करतोय, बँकेत जॉबला आहे किंवा मोटिवेशन क्षेत्रामध्ये भरपूर काम करत आहोत, तिचा देखील माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करा. कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है, नक्कीच ज्यादाच करावं लागतं. कारण नॉर्मल करून आपल्याला नॉर्मलच मिळालेलं आहे, जास्त केलं तर जास्त मिळणार आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये मधमाशीसारखं अविरत कार्य आपण करावं, तरच सुमधुर असं तुम्हाला गोड मध मिळणार आहे. तर ते मध तुम्हाला आयुष्यामध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि मधाबद्दल एक वैशिष्ट्य आहे की ते खराब होतं. मध कधी खराब होत नसतं, तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही कार्य करता तुम्ही कधीच खराब होणार आणि तुम्ही प्रगतीच करणार, दीर्घकाळ टिकणार. अर्चनाताईला खूप साऱ्या शुभकामना. यशस्वी होत राहा, यशाच्या शिखरावरती नेहमी चढत राहा आणि जी स्वप्नाबद्दल बोलली की तू स्वप्न बघ, मी तुला उभा करणार आहेच. त्यामुळे तुमच्या थँक्यू सो मच. असाच सोबत गुरु आराध्या फाउंडेशनचा वारसदार म्हणून पुढे नाव लौकिकाला यावं अशीच परमेश्वर हा ताज तुझ्या डोक्यावरती गुरु आराध्या फाउंडेशनचा वारस आणि तो राज राजकुमार नारळ आणि फुले नारळ नवे नवे तर माझ्या खानदानाचा आणि अर्चना आहे भाऊसाहेब आहे यांचा वारस बर का. याच्याबद्दल कौतुक नाही करत, कारण कौतुक जर जास्त केलं तर माझ्याकडे डोक्यावर बसेल म्हणून माझं जास्त कौतुक नाही करायचं. पण खरंच मला त्याच्याबद्दल प्राऊड फील आहे की मला असं मी खूप बघितलेलं आहे की मुलं अशा असतात, मुली तशा असतात. मुलांचा आई वडिलांमध्ये जीव नसतो किंवा मुलामध्ये खूप फरक असतो, मग मुलगी खूप जवळची असते. हे बघा, स्त्री स्त्रीचं दुःख समजू शकते, पण स्त्री पुरुषाशिवाय एकटी राहू शकते का? हा प्रश्न प्रत्येक स्त्रीने विचारला पाहिजे.
जरी आपल्या पाठीमागे नवरा असला ना, पण जसा जसा मुलगा मोठा होत असतो ना, तसा मुलगा देखील आपल्या एक जीवनाचा आधार बनत असतो. आणि तो खूप शांत स्वभावाचा, म्हणजे असं नाही का समजून घेणारा, जास्त बडबड बकबक नाही, जिथं नाही तिथं पाहिजे, म्हणजे मोजकं लिमिटेड बोलणारं. आणि लिमिटेड बोलणारे मुलं ना नेहमी मोठी होत असतात आयुष्यामध्ये. आणि तो आयुष्यात इतकं मोठं नाव करेल, इतकं मोठं रोशन नाव करेल की मी त्याला सांगितलेले, बेटा आपल्याकडे करोडोचा पैसा नसला तरी चालेल, करोडोची संपत्ती नसली तरी चालेल, पण ज्या मातीतून मी उभी झाली त्या अर्चना आहेच, किंवा तुझ्या पप्पांचं आई वडिलांचं नाव कधी लयाला जाणार नाही. आणि एक चांगला माणूस म्हणून समाजात जग, इतरांना आपल्याकडून मदत करता आली पाहिजे, ती मदत कर. कारण माणूस हे नाही का म्हणजे क्षणभंगूर जीवन आहे, हे लगेच कधी ना कधी जाणार आहे. आपल्या जन्माची तारीख आपल्याला माहिती असते, आपण कधी जन्म घेणार आहे हे माहिती असतो, पण कधी मरणार आहे हे माहिती नसतो. म्हणून आपण फक्त तात्पुरतं या पृथ्वी तलावर आलेलो आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगायचंय. आणि मी त्याला लहानपणापासून तेच चांगले संस्कार देत आलेले आहे. आणि बेटा असंच आई-वडिलांचं नाव रोशन कर, हुशार राहा, तुझ्या पाठीमागे तुझी आई खंबीरपणे उभी राहील, काय भीती नको की तू बाळगू. मी तुम्हाला याचं कारण सांगते. जेव्हा माणूस छोटा असतो ना, तेव्हा त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं, कोणाचंच नसतं बरं का. आणि त्याला कोणी नाव पण ठेवत नाही. आणि जेव्हा माणूस वरच्या स्टेपला जातो, कोणती तरी पातळीत खुर्ची घेत असतो, त्याला काहीतरी पदव्या मिळत असतात, तो कुठेतरी नाव लौकिक येत असतो. जसं की मी सांगेन, ज्या झाडाला आंबे नाही त्या झाडाला कुणीच दगड मारत नाही, आणि ज्या झाडाला आंबे असतात त्या झाडाला सगळे दगड मारत असतात. आणि माझ्या बाबतीतही कदाचित तसंच होत असावं. जेव्हा मी एक स्टेप पार करते तेव्हा माझ्याकडे अनेकांची लक्ष वेधलेली असतात आणि मला ट्रोल करण्याचे कार्यक्रम चालू असतात. ठीक आहे, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात. मनालाही समजूत घालत असते की लोक का आपल्याला काही गोष्टींमध्ये ट्रोल करत असतात, की आपण वरच्या पातळीवर गेलो आहोत, कुठेतरी नावलौकिक मिळत आहोत, म्हणून आपल्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे. आणि आतापर्यंत मोटिवेशनल स्पीकर, अँकर, छोटे मोठे कामं करून घरात संसाराचा गाडाउटा करत आज माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेले. सोपी गोष्ट नाहीये की हे सगळं पुढे नेण्यासाठी. आणि आज पुन्हा नव्या ताकदीने हरिभक्त पर्याय मोटिवेशनल स्पीकर म्हणून पुन्हा एक कीर्तनकार म्हणून उभं राहणं ही सुद्धा साधी सोपी गोष्ट नाही. आणि भागवत शिकणं किंवा भागवतकार होणं ही सुद्धा साधी सोपी गोष्ट नाही. आणि त्यामुळेच कदाचित वरच्या स्टेपला गेली म्हणून अनेकांचे लक्ष माझ्याकडे वेधले असते. असो, फक्त माझं एकच म्हणणं आहे की जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर. माझे कर्म चांगले आहेत, माझ्या मनात जर कोणाबद्दल वाईट भावना नाही, वाईट विचार नाही, माझे कर्म मी करत राहे. आणि प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्मानेच पुढे जातो. एक गोष्ट लक्षात घ्या, हातातलं कोणी पण निस्काळून कोणी पण तुमच्या तब्दीला कधीच कोणी निस्काळून देऊ शकतो. काहीच हिंमत नसते. त्याने लिहिलं असतं वर आयुष्य तुमचं, त्याने लिहिलेलं आहे. आणि स्वतःला चांगला हिरा म्हणून, कोहिनूर म्हणून समजा आणि आयुष्यात प्रगती करा. छोटे मोठे सुख दुःख येत असतात. कधीतरी एखादी मैत्रीण जर 8 दिवस तुम्हाला जर व्हॉट्सअपवर दिसली नाही, फेसबुकवर दिसली नाही, किंवा तिचा काही फोन आला नाही, तर तिला फोन करत जाते. मैत्रिणीशी बोलून देखील मनाला समाधान वाटत असतं. खूप अनुभव आले, मैत्रिणींचे देखील खूप अनुभव आले की जेव्हा दुःख असतं ना तेव्हा महिना
असतं, जेव्हा आपण खूप छान राहतो, खूप आनंदी राहतो, तेव्हा सगळ्या मैत्रिणी जवळ असतात. अशा मैत्रिणी देखील तुम्ही ओळखायला शिका. सगळ्यांसोबत चांगली राहा, पण मैत्रिणी ओळखायला शिका. आपल्या आयुष्याची बघा सगळ्यात जवळचा धोका देणारी फक्त मैत्रिणीच असते. प्रत्येक दुःखामध्ये आणि सगळ्या दुःखांमध्ये दूर करणारी देखील मैत्रीणच असते, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे मैत्रीण जितकी वाईट असते तितकी चांगली देखील फक्त मैत्रीणच असते. म्हणून चांगल्या मैत्रिणींना नेहमी जवळ बाळगा. विचार सोडून द्या. प्रत्येकाचे विचार वाईट, मी पहिले तुम्हाला सांगितलं, विचार वेगवेगळे असतील, परंतु प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या नसतात. कोणताही माणूस वाईट नाही. जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा चांगलाच आहे. त्याच्यातले चांगले गुण घ्या, वाईट गुण सोडून द्या. कदाचित तुम्हाला ना आता मी स्टेजच्या खाली उतरले ना, तुम्हाला माझ्यात काही वाईट गुण दिसतील, पण माझ्या वाईट गुणांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. का? माझ्या आयुष्याचा तो एक भाग आहे. माझ्याकडून तुम्हाला जेवढं चांगलं घेऊन जाता येईल ना, तेवढं चांगलं घेऊन जा. चांगल्या गुणांवर फोकस करा आणि आयुष्यात चांगली प्रगती करा. मी नेहमीच तुमच्या सोबत राहील. वरती आलेले आहे तेव्हा पण मैत्री होत्या, पण त्यांच्या गुणामुळेच त्या कष्टामुळे आणि त्यांच्या गुणामुळे सक्सेस झालेल्या होत्या. आणि आता पण तुम्ही आहे, तुमच्या गुणांमुळे आहे आणि असं पुढे जात राहा. आता अडचण ते मैत्रीण पण असं आम्हाला खूप अडचण आलं, पण आम्ही त्यांची आग्रह जिद्द सोडलेली. तसं तुम्ही पण अडचणीत येणार का शेवटी माणूस आम्ही पुढं जायचं असेल तर त्याच्यातूनच माणूस गेल्यानंतर आपण बघत होतो नाही ते आपलं तिथं जेव्हा आम्ही राहायचं सांगितलं पुढं कुठेतरी यश आहे, पण तुम्हाला आधी अडचण येणारच आहे, मग तेव्हा ते यश भेटणार. आणि तुम्हाला अडचण आहे, तुम्हाला वरती जायचं आहे, त्या अडचणी नाही करा म्हणजे तुम्हाला यश भेटेल. आम्ही आता 20 वर्ष झाली सोबत येतं. आमची लहान वाज माझा दादा तेव्हा दादा काय नव्हती. आम्ही एका कॉलनीत एका लाईनला घर काय नाही त्यांच्या म्हणण्याच्या मनाई घर काय आमचं तिथं झालं नाही, पण सोबत राहिल्यामुळं खूप म्हणजे खूप आमची मैत्री चांगली झाली. आणि त्यांच्या त्या उडान स्वप्न होती त्याच्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना. गुरु आराध्य फाउंडेशन खूप खूप मोठं होईल आणि सगळ्यात अशाच मैत्रिणी आपल्यासोबत जोडल्या जाते. आणि आजच्या वेळेला आपण नेहमी सपोर्ट करणार, अगदी मध्यरात्री सुद्धा त्यांचा कॉल आला तरी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, कारण ते जर आपल्यासाठी एवढं धडपड करतात तर आपल्याला तेवढं सहकार्य लागलं पाहिजे.
गोव्यापर्यंत जाऊन अरे कुपोषित बालकं पाड्यांवर त्यांच्यावरती खूप खूप कामं केली म्हणजे मला तरी वाटतं. म्हणजे अर्चना काही मला फ्रेंड त्यांच्यासोबत काही न सार्थक काय बोला मला ते आणि छाया तुम्ही खूप आभारी म्हणजे चांगला एक माझी ओळख आणि या फ्रेंडनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अर्चना सामने माझी खूप तयारी. त्यांची मैत्रीण आहे, त्यांच्यासोबत मी आलेले आहे, त्यांची माझी पहिलीच भेट आहे आणि पहिलंच आहे. पण कसं असतं माहिती आहे का, आपण जे शून्यातून उभं केले कारण आता त्या धान्य मॅडम माहिती त्यांना मी 20 वर्षापासून त्या माझ्यासोबत आहे. ज्या मातीतून आम्ही उभं राहिलो ना त्या मातीच्या मग जाणीव म्हणून आम्हाला हे सगळं करायचं की प्रत्येक स्त्रीचं हे स्वप्न असतं. माझं जे स्वप्न होतं ते मी पूर्ण केलेलं आहे आणि मला देखील अशा अनेक महिलांचे स्वप्न पूर्ण करायचे की त्यांचं स्वप्न असतं या स्टेजवर बसणं, असे वाढदिवस साजरे करणं आणि हे मला तळागाळातील स्त्रियांसाठी काम करायचं आहे आणि ते मी करत देखील आहे आणि तो परमेश्वर देखील साथ देत आहे आणि तो परमेश्वर मला तुमच्या कृपात दिसत आहे. वगैरे औषध वगैरे पण अगदी कोणी मला फुल सुद्धा दिलं नाही घरचा डबा गुरुची उपमा घेऊ शकतो अशा आपल्या स्वार्थाने सगळे काम करतात, निस्वार्थ काम करणारे खूप कमी भेटतात आणि एवढंच ताईचे सगळेच गुण खूप छान आहेत. आणि अजून परत हरिभक्त परायण आज कीर्तन करणाऱ्या ताई आपल्यासोबत मैत्रीण म्हणून आहेत. म्हणजे त्यांचा आपण खरं नमस्कार करायला पाहिजे त्या याच्याने मला म्हणायचं मैत्रिणीच्या याच्याने आपण भेटायचंच आपल्याला पण बरोबर आपल्याला कुठेही कोणी करणार नाही म्हणजे मानसिक पण ते उभं करतात आपल्याला आणि बघून कसं जायचं हे सुद्धा आपण त्यांच्याकडून शिकतो. म्हणजे अशी मैत्रीण मिळणं खरोखर आपलं भाग्य आहे. आणि का हो पैसे खूप महत्वाचे नसतात पण आपल्याला चांगली मैत्रीण भेटणं आणि ते टिकवणं खूप महत्वाचं आहे. आपण सगळ्या मैत्रिणी अशाच सोबत राहू. कधी काही आर्थिक अडचण आली तर ती थोडी आपण मायनस प्लस करून जाऊ पण आपल्या मैत्रिणीसाठी आज भेटायला जायचं हे आपण सगळ्यांनी ठरवलं. अशाच वर्षातून एक वेळा 2 वेळा नक्कीच भेटायचं आपण सगळे. बरोबर त्यांनी आपला छान वाढदिवस केला. आपण त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद केले.
कोणाच्या घरातील स्त्री गेली, कोणाच्या घरातील पुरुष गेला. आज तिच्या घरातील जरी पुरुष गेलेला असला तर आपल्यासारख्या मैत्रिणींनी तिच्या पाठीमागं उभं राहायचंय भक्कमपणे आणि एक प्रेरणा द्यायची आहे, तिला जगण्यासाठी एक उमेद द्यायची आहे. आणि गुरु आराध्य फाउंडेशन नेहमीच तुझ्या सोबत असेल यात कुठली शंका नाही. जेव्हापासून मला भेटली साधारणतः 2 वर्ष झाले. मयूरची माझी भेट आहे. तिचं लग्न होऊन 4 ते 5 वर्ष झाले. 3-3.5 वर्ष झाले. अजून ती आपल्यापेक्षा खूप लहान आहे, खूप म्हणजे खूप लहान आहे. पण मयुरीमधून खूप शिकण्यासाठी म्हणजे 2 वर्ष झाले. पण असं कधीच झालं नाही की मयुरीमध्ये माझ्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली, कधीच नाही. ती अनेक फाउंडेशन अंतर्गत जोडली गेलेली आहे. अनेक बाहेर समाजामध्ये फिरत असते, मी पण फिरत असते. तिचं रांगोळी हे खूप छान पद्धतीने तिच्याकडे ती देवाने दिलेली देणगीच आहे रांगोळीची, मेहंदीची. आणि खूप सुंदर पद्धतीने अनेक ती फुलांच्या रांगोळी असतील, आपली जी रांगोळी असेल ती खूप छान पद्धतीने तिच्याकडे ती कलाकृती परमेश्वराने तिला दिलेली आहे. तिचा स्वभाव खूप शांत आणि मयाळू आहे, म्हणजे असा प्रेमळ आहे. दुसऱ्याला इतकीशी समजून घेत असते, कौतुक करत नाही. पण 2 वर्षात जो अनुभव आला ना, मी तिच्यापेक्षा मोठी आहे पण खरंच लहान असून शिकायचं असेल तर लहानांकडून पण शिकता येतं. आणि खूप असा आदर्श व्यक्तिमत्व माझ्या मनाला भावणारं बरं का मयूरी. कौतुक करत नाही. तिच्या मम्मीसोबत आलेली आहे. तिच्या मम्मीला पण मी सांगू इच्छिते की तुम्ही ज्या मुलीला जन्म दिलाय ती मुलगी खूप सुसंस्कृत आहे आणि तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही तिला जन्म दिलाय. नवी मयुरी तू खूप नशीबवान आहे की त्या मातृत्वाला आईच्या पोटी तू जन्म घेतलेला आहे आणि खूप मोठी होणार आहे मयुरी. नेहमी अशीच सोबत राहा. थँक्यू सो मच. मला खूप जास्त प्रेरणा मिळते. त्यांनी जेव्हा कीर्तनकार पदवी मिळवली आणि तेव्हा त्यांना मी पाहिलं मला असं वाटतं अरे बापरे आपल्याला पण असं कधी आपल्याला करता येईल. मला खूप आनंद झाला. अटेंड नाही करता आला अजून कीर्तन. पण आम्ही श्रीराम समर्पण यात्रामध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम मंदिरात घेतला होता. तेव्हा देखील अच्युताईंनी इतकं मेहनतीने सगळ्या लेडीजला बोलवलं होतं त्यांच्या कॉलनीमधून. त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी त्यांच्याकडनं नामस्मरण देवाचं करून घेतलं. याच्यासाठी खूप खूप कौतुक आणि खूप मोठेपणा लागतो या गोष्टींसाठी. तर एकदा आपल्याला खूप त्याच्यानंतर आमची ओळख झाली. त्यांनी सांगितलं की मी संस्कृती हॉटेलला आले होते कारण संस्कृती हॉटेलला खूप गर्दी होती. त्याच्यामुळे प्रत्येकाशी खूप असं बोलणं झालं नव्हतं.
गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची असते, हे फार महत्वाचे. आज दर्दी माणसं आहे. संगीताची जे ओळख झाली आणि तिची कहाणी जेव्हा तिने मला सांगितली तेव्हा माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं होतं. तिचे मिस्टर देखील कोरोना या कालावधीमध्ये तिला सोडून गेले आणि तिचं कुटुंब 2 मुलं इतके हुशार आहेत की एक मुलगा आता कुठं आहे, हो म्हणजे दुसऱ्या देशात जाणार आहे, आणि एक मुलगा आता कम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे. दोन्ही मुलांवरती अतिशय सुंदर पुरुषाची आणि स्त्रीची दोघांची जबाबदारी ती मुलांचं पार पाडत आहे. आणि गुरु आराधना फाउंडेशन नेहमीच तुझ्या सोबत असेल. नवे ही अर्चनाताई तुझ्या सोबत असेल, सगळेच तुझ्या सोबत असतील. काही टेन्शन घेऊ नको. कसं असतं आपण आहे ना दुःख एकमेकांना सांगू शकत नाही, पण अशी जीवनात काहीतरी व्यक्ती असावी, एक नसती तर 2-3 असतील. कारण कसं असतं माहिती का, नातेवाईक शेजारी वगैरे किंवा ह्यांना दुःख सांगून किंवा आपली हकीकत सांगून फायदा नाहीये. म्हणून आपलं दुःख सांगण्यासाठी मनामध्ये एक चांगली जवळची मैत्रीण असावी की जी मैत्रीण आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढेल. बघा बघा मैत्रिणी पण अशा असतात, मी तुम्हाला सांगितलं नुसत्या मैत्रिणी असून फायदा नाही हो. मला खूप अनुभव आलेले, मैत्रिणींचे पण खूप अनुभव आलेले, पण मैत्रीण पण अशी असावी ना तिला दुःख सांगितल्यानंतर ती त्या दुःखातून बाहेर काढणारी असावी. आणखी दुःखात डगडगीत बसणारी मैत्रीण नसावी. अशा मैत्रिणी नसलेल्या बऱ्या, पण तिच्या जीवनातील स्ट्रगल जो बघितला ना खरंच खूप स्ट्रगल मधून आलेली आहे. आणि नेहमी खूप मोठ्या शिखरावरती म्हणजे तिचे स्वप्न आहे की तिच्या मुलांना खूप मोठं बनवायचं तिला, आणि ती त्याच्यासाठी काही पण प्रयत्न करायला तयार आहे. आणि आईचं हेच स्वप्न असतं की आपल्या मुलांना मोठं करणे. नक्कीच तुला यश येईल. पुढे सुखाचे खूप दिवस येतील आणि कधीच एकटे समजू नको. जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा आम्ही सर्वजण आहोत. आम्ही नेहमी सोबत असू. तुझ्या तू केव्हाही आवाज दे, त्या आवाजाला हो नक्कीच येते. थँक्यू सो मच. अशी सो अंशुची आणि माझी भेट संस्कृती हॉटेलला झाली होती. त्या पिरियडमध्ये मी खूप दुःखात होते. म्हणजे 3 वर्षापूर्वी मी नाशिकमध्ये शिफ्ट झाली. माझं कोणी ओळखीचं नव्हतं, कोणीच नव्हतं आणि खूप दुःखातून आलेले ते एका कॉमन मैत्रिणीतून मी संस्कृती हॉटेलमध्ये गेली. तिथे मी तिचं जेव्हा स्टेजवरचं बोलणं ऐकलं तिचं म्हणजे मला एक हे मिळाली की नाही आपण आता दुःख सोडायचं आणि आपण बाहेर पडायचं. कारण घरात बसून आपण दुःख कमी करू शकत नाही. आणि आता आपल्या आयुष्यात दुसरं काय आहे तर मुलांकडे बघायचं आणि उरलेला वेळ आपण मैत्रिणींमध्ये घालवायचा आणि बस तोच एक आनंद घ्यायचा आयुष्यामध्ये. आणि तिच्यासोबत राहून आपल्याला जर तिच्याकडून थोडंसं शिकायला मिळेल, काही चांगलं कार्य करायला मिळत असेल तर ते बस तेवढाच उद्देश. आणि आज इतक्यात 1-1.5 वर्षामध्ये मी कुठल्या फाउंडेशनमध्ये नाही आहे, कुठल्याच ग्रुपमध्ये नाही आहे. एकमेव ग्रुप असा आहे की ज्याचा मला इतका लढा लागला आहे की त्या ग्रुपमध्येच आहे आणि मी स्वतः तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. छोटी मोठी म्हणजे मला काही कार्य करता येईल मदत करता येईल ते मी तिला करत असते. आणि तिच्यासारखी मैत्रीण आणि तिच्यातून मला तुम्ही सगळ्या खूप छान मैत्रिणी मिळालेल्या आहेत. मी जास्तीत जास्त मैत्रिणी बनवण्याचा प्रयत्न करते आणि मी माझं सगळा वेळ त्यांच्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न करते. आज मी एक क्षण जगलाय पण तो महिनाभर मनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये असं असतो. मी घरी एकटी असले ना तर मी सगळ्या सगळ्या आठवणी काढत असते आणि माझा दिवस आनंदात घालवत असते. प्रत्येक दिवस तुला असाच आनंदात जाईल. थँक्यू सो मच.
जे पोलीस खात्यात आहे आणि तिला मुलगा मुलगी आहे, त्यांचं कुटुंब अतिशय सुसंस्कृत कुटुंब आहे. सपनमगीच्या माध्यमातून तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील आणि गुरुआराध्या फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी असतो. तूही अशी शेवटपर्यंत सोबत राहा आणि तुझे सगळे स्वप्न पूर्ण हो अशीच इच्छा मी प्रकारे. हे फाउंडेशन माझं पहिलं आणि शेवटचं. याच्यानंतर मी कुठे जॉईन होणार नाहीच. ते जे आज होतं ना भविष्यात ते जे झालंय तेच माझ्या आयुष्यात